नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे दर्श अमावस्या. तर या दिवशी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी आपल्या घराची स्वच्छता करायची. घरामध्ये जाळे जळमट होतात, धूळ साचते किंवा बऱ्याचशा बंद पडलेल्या वस्तू या घरामध्ये असतात. या मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार करतात आणि ही निगेटिव्हिटी आपल्या घरातून जावी यासाठी आपल्याला अशा विशेष दिवशी घराची संपूर्ण स्वच्छता करायची असते. आपल्याला फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, खडे मीठ, गंगाजल, गोमूत्र यापैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असतील त्या टाकून आपल्याला संपूर्ण घराची फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि कारण दुसऱ्याच दिवशी चैत्र नवरात्र आणि गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे आपलं मराठी नवीन वर्ष. तर त्यामुळे जेवढी स्वच्छता आपल्याला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आता याच दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी यासाठी 2 प्रभावी उपाय करायचेत. एक म्हणजे एका पंतीमध्ये आपल्याला कापराच्या 2 वड्या घ्यायच्यात आणि लवंगासोबत हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि हे आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. नंतर आपण जर मुख्य दरवाजावर कोळा बांधला असेल तर तो या दिवशी आपण बदलावा आणि जर बांधला नसेल तर या दिवशी नवीन कोळा तुम्ही बांधू शकता. कारण आता ग्रहण येऊन गेलं आणि ग्रहण संपल्यानंतर शक्यतो कोळा हा बदलावा आणि नवीन बांधावा. तर तुम्ही या दिवशी नक्कीच कोळा बांधू शकता. कोळा बांधताना आपण तो तिन्ही सांजेला संध्याकाळच्या वेळेला बांधावा. कोळ्यावरती स्वस्तिक काढावं. खालून वरच्या दिशेने 2 उभ्या रेषा काढाव्यात आणि मग पंचोपचारे कोहळ्याची पूजा करावी. देवासमोर बसून स्वामींचा 1 माळ जप करावा आणि मग हा कोहळा तुम्ही लाल कापडामध्ये मुख्य दरवाजाच्या वरती अगदी मधोमध बांधायचा आहे. याने आपल्या घरातील व्यक्तींचं आणि घराचं नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होतं. कोहळा हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि मग तो खराब झाला की तो आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यावा. तर असे हे अमावस्येचे प्रभावी उपाय तुम्ही उद्या नक्कीच करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.